दरम्यान आत्ता आपण त्र्यंबकेश्वरचं बोलत होतो. अनेक मंदिरांच्या बाहेर मुस्लिमांची दुकानं आहे. मग आता कुंभ येणार, मग कुंभमध्ये अनेक जण व्यापार करणार, गणपतीमध्ये अनेक व्यापार करण्याचा प्रयत्न करता इतर धर्मीय. आणि त्यावेळेला तुम्ही उघडपणे भूमिका घेता की मुस्लिमांच्या दुकानातून फटाके घेऊ नका, मुस्लिमांच्या दुकानातून गणपती घेऊ नका, हारतुरे घेऊ नका आणि यांच्यापासून पूर्णपणे दूर राहा. एकीकडे तुम्ही कोकणातून येतात, कोकणात हिंदू मुसलमान एकोपाचं वातावरण आहे आणि तुम्ही अशी भूमिका घेता, त्यामुळे तुम्हाला असं नाही वाटत की समाजात तेढ तयार होईल म्हणून? मुळामध्ये तुम्ही समजून घ्या, ही भूमिका घेणं म्हणजे कुठल्या धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणार नाही आहे. तुम्ही मूळ विषय समजून घेत नाही. इस्लाम धर्मामध्ये, कुराणमध्ये निलेजी त्यांच्यामध्ये मूर्ती पूजाला परवानगी नाही. कुठलाही व्यक्ती जो मुस्लिम नाही, मुसलमान नाही, कुराणला मानत नाही, त्याला ते काफिर समजतात. आणि काफिरांकडून कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी विकत घेणं, खरेदी करणं हे इस्लाममध्ये, कुराणमध्ये पाप लिहिलेलं आहे. मग एवढं सरळ स्पष्ट अगर त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं असताना आम्ही का त्यांना आमच्या कुंभमेळ्याला परवानगी द्यावी? आम्ही का त्यांना आमच्या सणासुदीमध्ये काही विकायला परवानगी द्यावी? ते सोडा. तुम्हाला माहिती आहे 16 प्रकारचे हराम आहेत. 16 प्रकार. आणि त्याच्यामध्ये 16वा प्रकार म्हणजे 1 2 3 4 पासून 16वा प्रकार म्हणजे थुंकणं आहे. म्हणजे कुठलंही कार्य जो काही मुस्लिम व्यक्ती करतो तो त्याच्यामध्ये थुकल्याशिवाय ते अल्लाला स्वीकारत होत नाही. म्हणजे उदाहरण, तुमच्या घरामध्ये कोण AC बनवायला आला आणि तो मुस्लिम समाजाचा असेल, जोपर्यंत तो त्या AC मध्ये थुंकणार नाही तोपर्यंत ते अल्लाला स्वीकारत होणार नाही. तसंच तुमच्या घराच्या दरवाज्यावर कोण स्विगी झोमॅटोवाला आला खायला द्यायला आणि तो मुस्लिम धर्माचा असेल, तो जोपर्यंत तो त्या जेवणामध्ये थुंकत नाही तोपर्यंत ते स्वीकारत होणार नाही. हे त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आम्ही सांगतो की त्यांनी आम्ही त्यांच्यासाठी अगर काफिरच असू, तुम्ही एक तरी मला मोहम्मद अली रोड किंवा आपल्या रोजाच्या वेळी मोहम्मद अली रोड आणि सगळं भरला असतो 12 पासून 3 4 वाजे, एक तरी हिंदूचं दुकान असते का तिकडे? माहीम दर्गाचे इथे एक तरी हिंदू व्यक्तीला तिथे फुलं विकण्याची परवानगी आहे का? तर माझं म्हणणं आहे, जे त्यांच्या धर्मामध्ये जे लागू आहे ना, ते हिंदू धर्मामध्ये अगर लागू करण्याची अगदी मागणी होत असेल निलेशजी, तर त्याच्यामध्ये चूक काय आहे? नाही, चुकीचा प्रश्न नाही. म्हणजे सगळे प्रश्न, सगळे काही स्वातंत्र्य हे हिंदू समाजाने द्यावेत आणि त्यांनी आम्हाला लांबच ठेवावं, त्यांनी आम्हाला काफिर समजावं. ही भूमिका आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग वादच होणार नाही. त्यांनी त्यांच्या धर्माचं सगळं पालन करावं, चांगली गोष्ट आहे. आपण आपल्या धर्माच्या अनुसार जे त्यांना एक्सेप्टच नाही आहे ते आपण का करतो? अगदी तुम्ही आदर कराल तर आम्ही तुम्हाला आदर देऊ, तुम्ही जर दुस्वास कराल तर आमच्याकडून दुस्वास असेल, अशा स्वरूपाची भूमिका आहे. पण कुराण आणि कुराणाचं जे विश्लेषण करणारा हदीस असेल किंवा इतर अनेक भाग आहेत, यामध्ये त्याचं विपर्यास करण्यात आलेला आहे आणि त्यातून मुस्लिमांना जिहादी किंवा आक्रमक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मूळ कुराण काय आणि आयात ज्या आहेत काही कुराणमध्ये, त्याच्यामध्ये हिंदू म्हणजे जो इस्लाम धर्म स्वीकारत नाही त्याची व्याख्या तुम्ही बघा. महिलांच्या बद्दल काय लिहिलेलं आहे बघा. काही असंख्य व्याख्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहे बघा. आणि त्या अनुसारच आता काही आमचे मुस्लिम समाज, उदाहरण MIMचे वारिस पठाण नेहमी संविधानाबद्दल बोलतात. त्यांना कधीतरी विचारावं तुमच्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये की तुम्ही संविधान को फॉलो करो, संविधान मानो असं बोलतात. त्यांच्यासाठी संविधान महत्वाचं काय इस्लाम महत्वाचं? संविधान महत्वाचं काय कुराण महत्वाचं? लगेच तुम्हाला त्याच्यातून उत्तर भेटणार. जेव्हा एका बाजूला कुराण ठेवतील, दुसऱ्या बाजूला संविधान ठेवतील ना, संविधानाकडे हे बघणार पण नाही. म्हणून असे काहीतरी म्हणजे त्यांच्या मूळ विषयाला तुम्ही समजून घेऊन मला असं अपेक्षा ठेवलं. अगदी बरोबर आहे. वारिस पठाण स्वतः वकील आहेत, त्यांनी याचं उत्तर ते कधीतरी देतील अशी अपेक्षा करूयात.